चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आजचा विषय आहे आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग आणि तळतळाट आणि करणीबाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायलाच हवं. हे काम केल्यामुळं आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती देखील होते. आपल्या घरी असलेले सर्व भोग, दुःख, कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती देखील होते. आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात आणि आपल्याभोवती दैवी शक्तीचे एक वलय चक्र निर्माण होते. नियमित मंदिरात जाऊन आपण असे असंख्य फायदे मिळवू शकता. ते कसे व्हिडिओमध्ये पाहूया. प्रतिदिन देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाणे खूपच फायदेशीर ठरतं. हे 35 लाभ दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल देखील घडून देतात. मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ देखील आहेत. तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे काही लाभ नक्कीच मिळतात. अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात. काही जण आपल्या मनात शांतता मिळण्यासाठी देवाची पूजा करण्यासाठी जातात. लक्षात घ्या, मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेले स्थान, जिथे आपण आपल्या सर्व आधी व्याधी, दुःख, यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांत भगवंताच्या चरणाकडे आपण लीन होतो. अशी जागा म्हणजेच मंदिर. अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरते. लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत. सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत. अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलेलं आहे. बहुतांशी लोक देवाला आठवड्यात व्यतिरिक्त पूजा देखील पाठ देखील करतात. दररोज छोट्या मंदिरात पूजा करतात. घरात मंदिर असणं अत्यंत शुभ असतं. यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो. मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर हे आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे असते, फायदेशीर असते. अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसते, पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी माऊलींचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकता ज्या अचानक घडतात, जसे की अपघात, हत्या, आत्महत्या यासारखे नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहील. नंबर दोन म्हणजे मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असतं, ज्यामुळे त्याच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही. भूत, पिशाच, प्रेत यांसारखी नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाही. मंदिरात जाणारे व्यक्ती निर्भय जीवन जगतात. नंबर 3, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारच्या ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होणार नाही. गृहबाधांपासून आपण मुक्त राहतो. मंगळ दोष, शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांचा बाधा, 7.7 किंवा राहूची महादशा देखील सुरू असलेले असते ते संपून जाते. नंबर 4, मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळतो. व्रत, उपवास आणि पूजा पाठांतर यावर विश्वास ठेवतो. विचारपूर्वक आहार विहार करतो तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणारच नाही. नित्यनेमाने हनुमान चालिसाचं पाठ देखील करणं आवश्यक आहे. नंबर 5, मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते, ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची दुःख किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो. संभाव्य म्हणजे ना तर भावनांच्या आहारी जातो, ना कठोर होतो किंवा प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्यच असते. नंबर 6, मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य याची समज होते. तो कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही. जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो, त्याप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचवतो. नंबर 7, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही. अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात. यामुळे त्यांचे शत्रू देखील वाढतात. दुर्बल शत्रू नेहमी समोरून लढत नाही तर पाठीमागून वार करतात, जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येतात. मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काहीच फरक पडत नाही. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात कधीच असे संकटे येणार देखील नाहीत. तसे ते कर्जात अजिबात बुडणार नाहीत. कर्ज कसले त्यांच्या जवळ देखील येणार, अशा गोष्टी येणार नाहीत. तसेच मित्रांनो, मंदिरातून मिळणारा जो आशीर्वाद, जो विश्वास आहे ना,
तो अडचणीतून त्या व्यक्तीला बाहेर काढणार. 9. जर आपण बेरोजगार असाल किंवा आपल्याला व्यवसाय चालतच नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे. आपल्याला लवकरच यश प्राप्ती होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजा करतो ना, त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही. जर असे काही असेल तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करतच राहतो आणि एक दिवस यशस्वी होऊन दाखवतो. 10. अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते, ज्यामुळे ते तणावात राहू लागतात. त्यांना तणावात राहण्याची सवयच देखील लागलेली असते, ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जातो. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही. 11. दररोज मंदिरात जाणारी व्यक्ती मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तर तो वातावरण आनंददायक करून टाकतो. नंबर 12. सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श देखील झाल्याचं सुख मिळतं. नंबर 13. मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजतो. मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो. असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो. तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया देखील नष्ट होतात. नंबर 14. मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केलेली जातात. त्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगाने अंतःकरणाला शांती मिळते. 15. मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, की आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते. मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत देखील नाही. 16. जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा ॲक्युप्रेशरचे प्रमाण कार्य करते. त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात. 17. आरती किंवा चालिसा जपणे व वाचल्यामुळे आपली वाणी दोष दूर होतो. ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होतं. 18. आरती नंतर शंख वाजवला जातो, जो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यवर्धक असतो. शंख वाजवणाऱ्यांची फुफ्फुसे बळकट होतात. 19. आरतीनंतर देवदेवतांच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते. यासोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्या बंदीचा संकल्प घेतला जातो. 20. आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळव्यांमधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्यात आत दडलेले सर्व विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो, ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते. आरतीनंतर नमस्कार व दंडवताचे प्रमाण केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते आणि अहंकार आणि गर्वाचा नाश होतो. 22. देवाचं दर्शन, पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत किंवा प्रसाद मिळतो. हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवतं. चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चावायच्या ऐवजी गिळून टाकतो, ज्यामुळे आपले सर्व रोग दूर होतात. 23. मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथेच ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणाऱ्या आपल्या सर्व ऊर्जा शरीरातील प्रमाणे करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. 25. मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते. ती ऊर्जा भक्तांमध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते, म्हणून आपण मंदिरात अनवाणी जाणेच योग्य. 26. मनोकामनांची पुनरावृत्ती. मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो ना, तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण देखील करते. 26. प्रत्येक मंदिरात पिंपळ, वड, नीम इत्यादी वृक्ष असतातच. त्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो. त्या वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजनसोबत दिव्यता असते, जे आपल्याला मन आणि मेंदूला निरोगी ठेवते. त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते. 27. मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात. दान केल्याने आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती असत तेही बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यही पार पाडतो. 28. मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखही वाढते. 29. मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि सणांविषयीची माहिती देखील मिळते. 30. मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढतं, कारण
तिथे प्रवचन, उपनिषद इत्यादीबद्दलची माहिती मिळत राहते. मंदिरात व्यक्ती हात जोडून उभा राहतो. हात जोडल्याने जिथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथेच यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो. असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूंवर दाब पडतो जे शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात. त्यामुळे त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्यामध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो. हा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रता देखील वाढते. त्यामुळे प्रत्यक्ष जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते. आज्ञाचक्र आणि सहस्त्रचक्र यांच्यामध्ये असलेल्या बिंदूवर आत्मा वास करतो, जो निळ्या रंगाचा असतो. आत्मा म्हणजेच आपण स्वतः. चंदन लावण्याची आध्यात्मिक लाभ देखील मिळणारी शक्ती. 33. प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिरातील ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर व दैवी शक्तीपर्यंत पोहोचू शकते. तेवढा देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात. दररोज केली जाणारी प्रार्थना देवतांवर प्रभाव टाकू लागते. मासिक किंवा वार्षिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो. प्राथमिक सोबत जर तुमचं मत खरं असेल ना, तर निष्पाप असेल ना, तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेचं आणि आपली इच्छा देखील पूर्ण होते. तर मित्रांनो, हे काही उपाय आहेत जे तुम्हाला लागलेले सगळे दोष, भोग आणि तळतळ यातून कायमची तुमची सुटका करून देईल. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय शंकर नक्की टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ जय शंकर.